घरी म्हणजे आता सध्या मी घरी नसतो खास हो दुखलं ना इथे जास्त हो इथे दुखतं हो दात ते दुखतं पण असं दोन्ही सेम आहे का त्याचं? हो दोन्ही सेम असं मोज कधी बसतो? हा तो खूप पैसे झाला काढता का? काढता हो का एकदम सॉरी नीट आहे. तुमच्या मानेमध्ये C4 आणि C5-6 मध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजेच वरची डिक खाली झाली. डिक सरकून भरपूर दिवस झाले. त्याच्या आधी तुम्हाला मानेमध्ये चमक भरणं उस्मान भरणं असं याच्या आधी कधीच उस्मान भरणं चमक भरणं 2-3 महिन्यातून कधीच नाही फर्स्ट टाइम. आणि मुख्य काय झालं की ज्या दिवशी हा प्रॉब्लेम झाला तर त्या दिवशी मी स्कूटरवर पोतं आणलं आणि ते ह्या साईडला पुश केलं. ते सांगतो जी कार्टिलेज आहे आधी ती आता हळूहळू बाहेर आली. आधी सरकल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन करणारे मी सर्वायकल व्हेन्स असते तीनच ब्रेन छाती पाठ शोल्डर हाताला कनेक्ट असते. पण आत्ताची सुरुवात आहे म्हणजे पुढच्या तुमच्या 2 ते 3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये एक हात दुखणार होतो उजवा किंवा डावा. जसं जसं ब्लड सर्क्युलेशन कमी दाबत होईल तो प्रकार वाढत जातो. म्हणून तुम्ही झोपत उठले बसून उठले की चक्कर येतात. डिक सेट नसल्यामुळे किंवा ब्लड सर्क्युलेशन पाहिजे त्याप्रमाणे मेंदूला न झाल्यामुळे असं. जसं जसं डिक सेट होईल कार्टिलेज लेवल येईल ते ओके होईल. पण याला पुढची 3 ते 6 महिने नियम आहे. उशा दोन घेणं बंद मान मोडणं बंद मानेला झटका देणं बंद उठताना डायरेक्ट सरळ होऊन नाही उठायचं उशीवर व्हायचं पहिले एक साईड उजव्या साईडने उठलं चक्कर येते डाव्या साईडने जर उठलो तर चक्कर नाही येत. आणि अजून एक सांगायची गोष्ट मला की 2-3 महिन्यापूर्वी योगा करत होतो त्यावेळेला हे असं असं एक्सरसाइज करतात ना तर केला आणि नंतर खांदा दुखला तो दुखतोच आहे. मान मोडणं माने झटका देणं बंद किंवा उशा दोन घेणं बंद करा. हा मान मोडत नाही पण उशा दोन घेतो मी. त्याचे हा प्रकार वाढला तुम्ही ट्रीटमेंट जरी घेतली फरक पडला परत तुम्ही उशा दोन घ्यायला हा प्रकार परत वाढेल. बर ही गोष्ट लक्षात घ्या. वेट भयंकर सूज आहे तुमच्या इकडे काहीच नाही वेट दुखतोय बॉडी याची सेटिंग असते ना अलाइनमेंट बिघडल्यामुळे हा सगळा. अच्छा इथे सेट झालं तर ओके ओके. बॉडी लूज किंवा बीपी डायबिटीज नाही ना? नाही काहीच नाही. बॉडी लूज रिलॅक्स 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 रिलॅक्स. मोज काढायची तुम्हाला हो काढायची पण आता लगेच नको पण तुम्ही म्हटल्यानंतर माझा हरकत नाही करायला काय हरकत नाही. त्या बीपी डायबिटीज तुम्हाला नाही काहीच नाही. मी एक मिनिट होतो सुजल पाय बघा सरळ झोपू असं पोटात उठून बसा. चक्कर कुठे येते मला ते मला चक्कर आणून दाखवा. चक्कर आणून दाखव. हा मग मी झोपतो हा झोपा ना. यायलाच नाही पाहिजे. नाही चक्कर नाही येते येणारच नाही. बरं हाताचं काय हे हात म्हणजे हात जेव्हा हात दुखला ना इथे दुखायचं. मला वाटलं काहीतरी लिगामेंटला पाहिजे मी आधी त्याचा एक्सरसाइज केला नाही. आता इथे दुखत नाही आता फक्त असं वाटतं समोर थोडंसं दुखतं. मांडी घालू तिकडे मांडी घालू तिकडे
आणि ह्याच छोट्या छोट्या गोष्टी समजत नाही आणि ह्याच्यासाठी तुम्ही एखाद्या स्पेशलिस्टकडे गेले असते, काळे MRI, काळा एक्सरा, काळ रिपोर्ट, ब्लड रिपोर्ट, हा डोक्याचा MRI, कर सिटी स्कॅन, खरे खोटे खरं अगदी एकदा तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे गेले असते, तुमचं पूर्ण डोक्याचा सिटी स्कॅन करून ठेवला असतं. हो नाही तेवढ्यासाठी तुम्ही त्या दिवशी तुम्हाला लगेच फोन केला, काल रात्री असं झालं मला. मग तुमची आठवण आली, म्हटलं काय करू. तुम्ही म्हणाले काय काय करायची गरज नाही डॉक्टरांकडे, पण आमचे फॅमिली डॉक्टर समोर सरकलेलं आहे, सरकलेलं आहे कांदा. हो ना, लोक सरळ सर झोपू. हे जागेवर चक्कर कोणता डॉक्टर नाही करू शकत. पुढचे 3 महिने या खांद्या झोपायचं, एखाद्या झोपायचं नाही. छेडछाड केली ना. नाही नाही प्रॉब्लेम नाही. असंच घर करतो. हो काय करू आता. मांडी घाला तिकडे.